महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी यांनी दिनांक 18 जुलै रोजी स्वतः अहवाला येथे भेट देऊन हनुमान नगर, रामकृष्ण क्रीडा विद्यालय येथील नाला, सागर नगर येथील नाल्याच्या स्वच्छतेच्या कामांची पाहणी केली। नाला परिसराची पाहणी करताना जो साईडला गाळ काढून ठेवला जातो तो उचलण्याची व्यवस्था करण्यासाठी संबंधित अभियंते यांना नियोजन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले। अतिक्रमण विभागाने नाले साफसफाई करत असताना पाण्याच्या प्रवाहात गाळ येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, अशाही सूचना त्यांनी यावेळी केल्या। नागरिकांनीही नाल्यात कचरा टाकू नये। महानगरपालिका नाले साफ करते, पण नागरिक त्यामध्ये घरातील टाकाऊ वस्तू, पूजेचे साहित्य यासारखे अनेक प्रकारचे सामान टाकतात। त्यामुळे नद्यांच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन अनेक वस्त्या पाणी जाण्याच्या दुर्घटना घडतात। नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनीही कोणालाही नाल्यात कचरा फेकू देऊ नये। संपूर्ण परिसरात स्वच्छता कायम राहावी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पूर्तता करावी, असे नागरिकांना त्यांनी आवाहन केले। यावेळी पाहणी दरम्यान सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त विवेक देशमुख, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉक्टर अजय जाधव, उपअभियंता प्रमोद इंगोले, प्रभागाचे अभियंता लक्ष्मण पावडे, पथक प्रमुख योगेश कोल्हे, श्याम सावरे, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक विजय भुरे, स्वास्थ्य निरीक्षक, मनपा कर्मचारी यावेळी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज साठी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।